कशी काय मधून कस काय आलीत काय कळलं नाही काय? हॅलो, या ठिकाणी गर्दी नको व्हायला. सर गॅलरीत जाऊन बसा. सर गॅलरीत चला. या ठिकाणी कोणीच उभं राहू नका. गॅलरीत खूप चांगली जागा आहे. जवळपास 5000 प्रेक्षक बसतील इतकी सुंदर अशा रेड कार्पेट टाकून गॅलरी तयार केलेली आहे. या ठिकाणी 2 आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू आहेत, अर्चना कर्डे आणि सपना साखरकर. दोघांनाही विनंती कृपया स्टेजकडे यावं. सपनाजी आणि अर्चनाजी आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. जयंतरावजी, उदयजी आणि कोकाडे साहेबांच्या हस्ते हा सत्कार होतोय. या दोन्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या सपनाजी साखरकर, इंटरनॅशनल प्लेयर, आणि अर्चना कर्डे. प्लीज मॅम. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडूंचा हा यथोचित सन्मान उदयभाऊ सांगळे, जयंतरावजी आणि कोकाडेजी, आंतरराष्ट्रीय खेळाडू अर्चना कर्डे आपल्याला सन्मानित करण्यात येते. या सिन्नर नगरीच्या नमो मैदानावर ह्या स्पर्धा चाललेल्या आहेत. प्रो कबड्डीचा लुक यावा, प्रो कबड्डीच्या बरोबरीने ही स्पर्धा व्हावी उदयभाऊंची इच्छा, आणि ती इच्छा मात्र पूर्णपणे या ठिकाणी पणाला जाते. हॅलो, सन्मान्य भगवान वाघ आणि तेजस वाघ, आपण या ठिकाणी आलेला आहात. आपलं मनपूर्वक स्वागत. सुरू असलेले सामने संपल्यावर या ठिकाणी मार्च पास होणार आहे. कृपया इथे नोंद घ्या. पुढचे सामने मार्च पास झाल्यानंतर होणार आहे. तोपर्यंत पुढच्या सामन्याची तयारी करू नका. संघनायक, व्यवस्थापक याची नोंद घ्या. आपण आपल्या संघाची पुढील तयारी करायची नाही आहे. तर पुढील सामने मार्च पास झाल्यानंतर होणार याची कृपया नोंद घ्या. आणि सर्व संघांनी बाकीचे जे संघ आहेत त्या संघाने मार्च पास करता या क्रीडांगणाच्या जवळ यायचं आहे आणि थांबायचं स्टेजच्या बाजूला. स्टेजच्या बाजूला सर्व संघांनी आपल्या युनिफॉर्मवर येऊन थांबायचं आहे. हॅलो, हॅलो, स्वरूपजी गोराणे, तलाठी सिन्नर आणि उद्योजक अतुलजी अग्रवाल, आपण या ठिकाणी आलेला आहात. आपलं मनपूर्वक स्वागत.
मला अभिमान आहे की माजी नगराध्यक्ष गॅलरीत बसून खेळाचा आनंद घेत आहे. किरण भाऊ धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात आणि खेळात रंगून गेलेला आहात. धन्यवाद. हे पहा, हे सामने संपल्यानंतर संचलन होणार होतं. हे सामने संपल्यावर संचलन होणार होतं. ते संचलन न होता सर्व खेळाडूंना क्रीडांगणात एका लाईनीत उभे केले जातील. सगळे संघ एका लाईनीमध्ये क्रीडांगणात उभे राहतील. संचलन न होता शिवछत्रपती पुरस्कार विजेता शीतल मारणे आपण या ठिकाणी आलेला आहात. आपला सत्कार होतोय उदयभाऊ आणि जयंतरावांच्या हस्ते. हे पहा, यानंतर सामने निलेश शिंदे आपल्याला विनंती कृपया स्टेजवर या. पुढचे सामने या नंतर होणार आहेत. शीतलजी, आपण आपल्या खेळानं संपूर्ण भारताला जिंकून घेतलेलं होतं, कारण अप्रतिम खेळ आपण या काळात महाराष्ट्राच्या संघात होते. त्र्याहत्तरावी राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा आजचा दिवस क्रमांक 3 आपण बघतो. मैदानावर 6 मैदानावर कबड्डीचे सामने रंगताना दिसत आहेत आणि आपण सर्वजण या कबड्डी या खेळाचा आनंद घेताना दिसतोय. हॅलो, हे पहा, जरा एक मिनिट सूचना करतो की माचपाच्या दृष्टीने सर्व खेळाडूंनी आतमध्ये फक्त थांबायचं आहे. आपल्या संघाच्या मागे थांबायचं आहे. ते झाल्यानंतर शपथविधी होईल. शपथविधी झाल्यानंतर हा कार्यक्रम संपला, पुन्हा मॅच सुरू होतील. आता निलेश शिंदे कृपया स्टेजवर या. आताच्या मॅचेस थोड्या वेळाने होतील, याची नोंद घ्या. आणि मार्च 5 मध्ये किंवा उभं निलेश शिंदे राहण्यानंतर आपण निवड समिती सदस्य आहात. जयंतरावजी आणि शिवछत्रपती आव्हाडी आहात आपण. उदयदादा आणि जयंतरावांच्या हस्ते हा सत्कार होतोय. त्याचबरोबर संपूर्ण आयुष्य ज्यांनी कबड्डी करता वाहून घेतलेला आहे असे सन्माननीय देसाई सर, आपण मुंबईवरून आलेला आहात. देसाई सरांचाही या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय देसाई सर, संपूर्ण आयुष्य आपण खेळाला वाहून घेतलं. आपल्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की आपण किती मोठं डिवोशन या खेळाला दिलं असेल. जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मोठ्या पदावर आपण कार्यरत असून सगळ्याच कार्यकर्त्यांची आपण अगदी आपल्यावाईकपणे चौकशी करतात, त्यांना अगदी स्नेह आणि प्रेम देत असतात. जी, जवळपास आजचे सत्कार आपण खेळाडूंचे थांबवले. बाकीच्यांच्या उर्वरितांना आपण उद्या सन्मानित करणार आहोत. हॅलो, संचलन न होता सर्व खेळाडूंना या क्रीडांगणात आपापल्या संघांच्या फलकामागे उभं राहावं लागेल. आणि या कार्यक्रमाच्या दृष्टीनं सर्व खेळाडू या क्रीडांगणात उतरले पाहिजे. जे खेळाडू उतरणार नाही त्यांना पुढील सामन्याकरता खेळता येणार नाही की नोंद घ्या. संचलन होणार नाही, परंतु सर्व संघांना या क्रीडांगणामध्ये आपल्या संघाच्या फलकामागे उभे केले जाईल. त्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघ यामध्ये सहभागी होतील. जे खेळाडू यामध्ये सहभागी होणार नाहीत त्यांचा पुढील सामन्यामध्ये खेळता येणार नाही याची नोंद घ्या. आणि म्हणून आता जे संघ खेळत आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे संघ बाहेर आहेत त्यांनी आपली तयारी करायचं. संचलन होणार होता या खेळाला आपला प्रवेश होईल, आपल्याला उभं केले जाईल आणि आपली शपथविधी घेऊन हा कार्यक्रम संपण्याची नोंद घ्या. त्यामुळे आपण सगळे क्रीडांगणात पाहिजे. क्रीडांगणात जो खेळाडू येणार नाही त्याच्या निवडीबाबत विचार केला जाईल. त्याला पुढील सामना करता खेळता येणार नाही.
कबड्डीचा हा थरार आपण मागील 3 दिवसापासून अनुभवतोय. बघता बघता तिसऱ्या दिवसात ही स्पर्धा यशस्वीरित्या येऊन पोहोचलेली आहे आणि आपण बघतो साही मैदानावर अतिशय आणि इथे आपण बघतोय मैदान क्रमांक 2 आकाश शिंदे अतिशय सुरेख रेड त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. प्रो कबड्डी लीग या स्पर्धेमध्ये बेंगळुरू बुल्स या संघाकडून आकाशला आपण घेताना बघतो. आपल्या नाशिकमधील आडगाव या गावातील हा असलेला ग्रामीण भागातला खेळाडू आज राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव गाजवतोय. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ सीताजाई सांगळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेपासून शिवचषक या स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि बघता बघता राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन सह्याद्री युवा मंच त्याचबरोबर माननीय उदयभाऊ सांगळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचा वाटा नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन त्याचबरोबर महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन यांचेही आभार व्यक्त करावे लागणार आहे. त्यांचाही अतिशय मोलाचा वाटा यामध्ये आहे आणि नक्कीच तालुका स्तरापासून सुरू झालेली ही स्पर्धा आता राज्यस्तरावर येऊन पोहोचलेली आहे आणि नक्कीच एक दिवस सिन्नरला राष्ट्रीय स्तरावरची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळेल याबाबत नक्की शंका नाही. काल आपण कबड्डी स्पर्धा झाल्यानंतर क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम काल आपण सर्वांनी अनुभवला आणि आज त्याच धर्तीवर आजचे कबड्डीचे सामने झाल्यानंतर काळे सर आणि जाधव सर सन्माननीय शिक्षक आपलं नेहमीच सहकार्य असतं. आता मात्र आपल्याला खेळाडू उभं करून घेण्याकरता आपली मदत लागेल. कृपया आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यावं. काळे सर आणि जाधव सर बिकुचाचे आज आपणा सर्वांच्या भेटीला हर्षजी गोळे सर इंडियाज गॉट टॅलेंट फेम सिन्नरकरांचा अभिमान आणि त्यांची टीम यांचा सूर संगीत महोत्सव हा कार्यक्रम आज आपणा सर्वांच्या भेटीला येणार आहे. जो संघ या ठिकाणी आता खेळत नाहीये त्या संघाने संचलनाच्या दृष्टीने तयार करायचं आहे. आपण आपले खेळाडू स्टेजच्या मागे तयार करायचे आहेत. या ठिकाणी आपल्या नावाचे फलक स्टेजच्या बाजूला आपले फलक ठेवले आहेत. ते फलक आपले घ्यायचे आहेत. आपण क्रीडांगणात प्रवेश करायचा. आपल्या फलकामध्ये आपले खेळाडू पुरुषांचे 14 खेळाडू महिलांचे 14 खेळाडू उभे करायचे याची नोंद घ्या. पुढे महिला खेळाडू जातील त्यानंतर मागे पुरुष खेळाडू जातील. अशा प्रकारची रचना केलेली आहे आणि त्यानंतर शपथविधी होईल. पाहुण्यांच्या शुभ आशीर्वाद होतील. तत्पूर्वी जे संघ या सामन्यामध्ये खेळणार आहेत त्यांना वॉर्मअप करायला मी वेळ देणार आहे याची नोंद घ्या. आता ह्याच्या पुढे सामने संचलन शपथविधी झाल्यानंतर होतील. पुढचे सामने एवढाच होणार नाही त्यानंतर होणार आहे याची नोंद घ्या. सर्व संघाचा या ठिकाणी क्रीडांगणावर आपल्या संघाच्या फलकामध्ये उभं राहायचं आहे. सर्व संघाच्या खेळाडू त्यामध्ये सहभागी झाले. पुरुष आणि महिला जे खेळाडू यामध्ये सहभागी होणार नाहीत त्यांना पुढील सामना खेळता येणार नाही. जे संघ या संचलनामध्ये सहभागी होणार नाही त्याला पुढील सामना खेळता येणार नाही. अजूनही ज्या संघाची प्रवेश फी आणि वार्षिक वर्गणी असेल ते या ठिकाणी जमा करायची आहे. अशोक पवार आणि सदानंद मांजरकर यांच्याकडे जमा करायचे. आपण ताबडतोब
पंच कक्षामध्ये या आणि वार्षिक वर्गाने आणि फी भरून टाका. शहराच्या सामाजिक कार्यात नेहमीच रोटरीचा सहभाग असतो आणि त्या रोटरीचे सन्माननीय बाळासाहेब सबगीर आपण या ठिकाणी या स्पर्धेनिमित्ताने आलेला आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय जीएसटी ऑफिसर किरण भाऊ काकड आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत जीएसटी ऑफिसर काकड साहेब. मैदान क्रमांक 2 वर आपण बघतोय धुळे विरुद्ध नाशिक असा सामना चालू आहे आणि नाशिक या संघाने मजबूत आघाडी घेत 24-6 या फरकाने नाशिक हा संघ आघाडीवर आहे. आणि आपण बघतोय आकाश शिंदे हा प्रो कबड्डी लीगचा नाशिकमधील अडगाव या गावातील खेळाडू बेंगळुरू बुल्स या संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना आपण त्याला बघतो. नक्कीच आपल्या कर्णधार पदाखाली अतिशय मजबूत कामगिरी करत विरोधी संघाला 24-6 या मोठ्या फरकाने ते आघाडीवर आहेत. 3 मैदानावर आपण बघतोय महिलांचे सामने चालू आहेत आणि 3 मैदानावर युवा उद्योजक राहुल भाऊ भिन्नर यांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे. प्रांतिक सदस्य भारतीय जनता पार्टीच्या कुटुरकर ताई आपण या ठिकाणी आलेला आहात. महिलांचा उत्साह वाढवण्याकरता खास आपली उपस्थिती या ठिकाणी. धन्यवाद. स्टेजच्या समोर जे कोणी उभे असतील त्यांना विनंती आहे कृपया जरा बाजूला जाऊन उभे राहावे. प्रेक्षक गॅलरी फार मोठी आहे, आपण तिथे जाऊन सामन्याचा आनंद घेऊ शकता. संघ व्यवस्थापन मुंबई शहर, रत्नागिरी, संघ व्यवस्था सिंधुदुर्ग, पुणे, संघ व्यवस्था सातारा, सांगली, कोल्हापूर, संघ व्यवस्था जळगाव, धुळे, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी आणि नांदेड, नंदुरबार या संघांनी या ठिकाणी व्यासपीठाने संबंध झाला आहे. मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, धुळे, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी, नांदेड आणि नंदुरबार या संघांनी व्यासपीठाने संबंध झाला आहे. मित्रांनो, मैदान क्रमांक जे समोरचं मैदान आहे त्या मैदानावर यजमान संघाचा सामना धुळ्याबरोबर चाललेला आहे आणि हा सामना आपण अगदी आपल्या प्रॉपर खेळाडूंना पाहावं म्हणून टीव्हीवर लाईव्ह केला जातोय. आपण स्क्रीनवर हा सामना पाहू शकता.
कृपया सर्वांना विनंती, स्टेज समोरून कोणीही येऊ नये. कृपया सहकार्य करावे. प्रेक्षक गॅलरीमध्ये जागा भरपूर आहे, आपण तेथे जाऊन सामन्याचा आनंद घेऊ शकता. सर या ठिकाणी एक आपण जे पोस्टर्स पाहत आहेत त्यामध्ये द हंबा लस्सी आपण बघत असाल. द हंबा हे नाशिकमधील नामांकित मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचं ब्रँड आहे. द हंबा उदयभाऊंच्या संकल्पनेतून सर्व खेळाडूंना उद्योजक बनवण्याकरता त्यांनी जे ध्येय ठेवलं त्या ध्येयाच्या माध्यमातून भाऊंच्या सूचनेप्रमाणे द हंबा या ब्रँडची एजन्सी विनाशुल्क द्यायचं ठरलं आहे. ज्या खेळाडूंना उद्योजक व्हायचं असेल, व्यवसायात पुढे यायचं असेल आणि त्यांना या दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड व्हायचं असेल तर उदयभाऊंच्या संकल्पनेला आपण प्रतिसाद द्यावा आणि द हंबाची एजन्सी खेळाडूंनी विनाशुल्क घ्यावी. धन्यवाद. लेफ्ट साईडला स्टॉल आहे, त्या ठिकाणी आपल्याला नोंदणी करायची आहे. शिवचषक 73वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. या स्पर्धेचं प्रायोजक नवनाथजी मुनडकर आपण या ठिकाणी आलेला आहात. आपलं मनपूर्वक स्वागत. मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे संघ व्यवस्थापन व्यासपीठाचा संप झाला. मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आपण संघ व्यवस्थापक या ठिकाणी पंचकक्षामध्ये आपण नोंद घ्या. धुळे, बीड आणि उस्मानाबाद, लातूर या संघाने आपण पंचकक्षाकडे आपली नोंद द्यायची आहे. लातूर, जालना, परभणी, नांदेड आणि नंदुरबार याही संघाने आपली नोंद पंचकक्षात द्यायची आहे. हॅलो. तालुका शिक्षक सेनेचे सन्माननीय खंडेराव सानप सर आपण या ठिकाणी आलेला आहात. अण्णासाहेब सांगळे सर, चेअरमन सानेगुरुजी पतसंस्था आपली या ठिकाणी उपस्थिती. संदीप काकड सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याचप्रमाणे श्रावण बाग सर, शिक्षक समिती तालुका अध्यक्ष सिन्नर, सुदाम शिरसाट साहेब उद्योजक वागचौरे यांना आपण या ठिकाणी आलेला आहात. हंबाचा स्टॉल स्टेजच्या डाव्या बाजूला लावलेला आहे. त्या ठिकाणी आपण हंबा लस्सीचा आस्वाद घेऊ शकता. गणेशजी परदेशी, दीपकजी सानप आणि ज्येष्ठ नेते नवनाथजी मुंडणकर आपण या ठिकाणी आलेला आहात. सन्माननीय सत्यजी वाघ साहेबांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे. शिवचषक 73वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या स्पर्धेला ज्यांच्या वतीने प्रायोजकत्व राबलेले आहे PFIL फायनान्सचे सन्माननीय मॅनेजिंग डायरेक्टर रोहितजी उगले सर यांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत असणार आहे. समोरील गर्दी कृपया विनंती आहे, प्रेक्षकांसाठी समोरच्या बाजूला प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था केलेली आहे. कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन बसावे. स्टेजच्या समोर कोणीही गर्दी करू नये. त्या बाजूने अतिशय प्रशस्त अशी आसन व्यवस्था केलेली आहे. सर्वांना विनंती आहे, कृपया सहकार्य करावे. सर्वांना विनंती आहे. बाउन्सर्स विनंती आहे, बाउन्सर्स
स्टेजच्या डाव्या बाजूला जे उभे आहेत कृपया विनंती आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन बसायचं. स्टेजच्या डाव्या बाजूला कृपया गर्दी करू नये, कृपया विनंती असणार आहे. जी ज्या संघांचे सामने आजच्या सत्रातले संपत आले, पण हा कार्यक्रम संपलेला नाहीये. प्रत्येक संघाला या ठिकाणी मैदानावर उपस्थिती देणं आवश्यक आहे. याची नोंद आधी संघ व्यवस्थापकांनी घ्यायची, कर्णधारांनी घ्यायची, कारण या ठिकाणी सगळ्याच खेळाडूंना या कार्यक्रमात सहभागी होणं अनिवार्य आहे. सन्माननीय राहुल भाऊ बेन्नर संजय सूर्यवंशी शिवछत्रपती पुरस्कार विजेते आपला या ठिकाणी सत्कार होतोय. उदय भाऊ आणि जाधव साहेबांच्या हस्ते हा सत्कार होतोय. एक मोमेंट होत आहे. राष्ट्रीय खेळाडू महेंद्र साळवे यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. महेंद्र साळवे. सन्माननीय राहुल भाऊ बेन्नर यांचं येथे आगमन झालेलं आहे. स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी तेथे उपस्थित झाले, त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे. त्याचबरोबर सन्माननीय उदय भाऊ सांगळे यांनी उभ्या केलेल्या सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी राष्ट्रीय खेळाडू महेंद्र साळवे या क्रीडानगरीतील खेळाडू गणेश गीते हा आज आपण बघतोय नाशिक संघाकडून खेळताना आपण त्याला मैदानामध्ये बघतोय. नक्कीच सिन्नरसाठी आणि सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीसाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट की राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या नाशिक संघाचं प्रतिनिधित्व गणेश गीते हा खेळाडू करतोय. आणि नक्कीच उदय भाऊ सांगळे यांनी उभा केलेली सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी भाऊसाहेब सांगळेंचं या ठिकाणी आगमन झालंय. भाऊसाहेब सांगळे आलेलं आपल्याला बघून येत आहे. सर्व संघ व्यवस्थापक आणि खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे त्याकरता सगळ्यांना उपस्थित राहणं आवश्यक आहे. संघ व्यवस्थापक, टीम मॅनेजर्स आणि कोचेस सर्व संघाला एक महत्त्वाची सूचना आहे. आपण आपली आर्थिक बाजू प्रवेश फी आणि वार्षिक वर्गणी इथे भरायची आहे. दुसरी गोष्ट, सर्व संघाला या ठिकाणी मातपात न होता सर्व संघ क्रीडांगणामध्ये आपल्या नावाच्या फलकामागे जिल्ह्याच्या फलकामागे उभे राहतील. पहिल्या पुढे महिला उभे राहतील, त्याच्यामध्ये पुरुष उभे राहतील आणि अशा प्रकारचे त्यानंतर शपथविधी होईल. शपथविधीला शुभारंभ होतील आणि पुन्हा सामने सुरू होते. याची नोंद घ्या. मार्चपास न होता सगळ्यांना क्रीडांगणात उभे करायचे. जे खेळाडू जे संघ क्रीडांगणात उपस्थित राहणार नाही त्याला पुढील सामने खेळता येणार नाही याची नोंद घ्या. राज्य संघटनेने असा निर्णय घेतला आहे. जे संघ या मार्चपासच्या माध्यमातून क्रीडांगणात उपस्थित राहणार नाहीत त्याला पुढील सामने खेळता येणार नाही याची नोंद घ्या. धन्यवाद. सन्मान्य रमेशजी नागरे साहेब, सर्व आपण या ठिकाणी आलेला आहात, आपलं मनपूर्वक स्वागत. सर्व संघांनी स्टेजच्या मागे उपस्थित राहायचं आहे. हे सामने झाल्यावर आपल्याला
या क्रीडांगणात प्रवेश दिला जाईल. सर्व संघ व्यवस्थापन लक्षात ठेवा, आपले खेळाडू स्टेजच्या मागे उपस्थित करायचे. सामने झाल्याच्या आपल्या क्रीडांगणात प्रवेश करायला याची नोंद घ्या. सर्व नागरिक याची नोंद घ्यायची आहे. सर्व जे संघ या ठिकाणी आता खेळत नाही त्या सर्व संघांच्या जे खेळत नाही त्या व्यतिरिक्त जे संघ आहेत त्यांनी स्टेजच्या मागे येऊन उपस्थित राहायचं आहे. आपल्याला सामने संपल्यावर क्रीडांगणात प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्या. आजच्या दिवसातील कबड्डीचे सामने झाल्यानंतर आपल्या भेटीला येणार आहेत इंडियाज गॉट टॅलेंट फेम हर्षदजी गोळे सर आणि दुहिता गोळे सर आणि त्यांची टीम यांचा सूर संगीत महोत्सव. हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. वारकरी संप्रदायाशी अतिशय जवळचं नातं असलेले हर्षदजी गोळे सर आणि दुहिता गोळे सर नक्कीच आपल्या सिन्नरकरांसाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट. त्यांचा आज सूर संगीत महोत्सव हा कार्यक्रम आजचे कबड्डीचे सामने झाल्यानंतर आपणा सर्वांच्या भेटीला येणार आहे. सर्व सिन्नरकरांना विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना माहिती करता, नाशिकमधील नामांकित मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टची ब्रँड असलेली द हंबा लस्सी या ठिकाणी आमच्या डाव्या बाजूला आपल्या आस्वादाकरता ठेवण्यात आलेली आहे. उदयभाऊंच्या संकल्पनेतून सर्व खेळाडूंना उद्योजक बनवण्याचं जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या अनुसार द हंबा ब्रँडची जी एजन्सी आहे ती विनाशुल्क देण्याचं ठरलं आहे. तरी खेळाडूंनी द हंबा स्टॉलकडे एकदा भेट द्यावी आणि द हंबा लस्सीचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. ज्या संघाचे सामने होते त्यांनी आपल्या युनिफॉर्ममध्ये स्टेजच्या मागे थांबायचं आहे आणि जे संघाचे सामने नाही त्यांनी सुद्धा स्टेजच्या मागे आपल्या युनिफॉर्ममध्ये थांबायचं आहे. हे सामने संपल्यावर सर्व संघाला क्रीडांगणात प्रवेश दिला जायची नोंद घ्या. ज्या संघाचे सामने नाही त्या सर्व संघाने स्टेजच्या मागे थांबायचं आहे. त्यांचे सामने आहेत आणि सामने स्टेजच्या मागे थांबायचं आणि सामने संपल्यावर आपल्याला क्रीडांगणात प्रवेश दिला जाईल आणि चपलनी आणि त्या ठिकाणी पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्याचप्रमाणे ज्या संघाचे नावाचे फलक स्टेजच्या बाजूला ठेवलेले आहेत ते फलक आपण घ्यायचे आपल्या नावाचे आणि त्याप्रमाणे नंबराप्रमाणे उभं करायचं. आम्ही तुम्हाला या ठिकाणी आपली शिक्षक त्याप्रमाणे उभं राहायचं. धन्यवाद. हरिभक्तपरायण तन्वीताई आंधळे याही या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही सह्याद्री युवा मंच व आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत असणार आहे. संघटनेच्या वतीनं आपल्याला सूचना देण्यात आलेली आहे की कोणीही खेळाडू मैदान सोडून जाणार नाहीत. आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना स्टेजच्या समोर आपली उपस्थिती द्यायची आहे आणि आपल्याकरता अप्रतिम आणि सुंदर अशी संगीतमय मेजवानी सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. सर्व संघांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे.
जे संघ आणि खेळाडू उपस्थित राहणार नाही महत्वाच्या दृष्टीने त्या सर्व संघांना पुढचे सामने खेळता येणार नाही याची नोंद घ्या. सर्व खेळाडूंनी हे सत्र संपल्यानंतर मैदानावर जमायचं आहे. जिल्हा वाईज या ठिकाणी अनाऊन्स केलेलं असेल. मैदान क्रमांक 2 वर आपण सामना बघतोय नाशिक विरुद्ध धुळे आणि धुळे संघ आपण बघतोय कमबॅक करताना 54-23 या आघाडीने जरी नाशिक संघ आघाडीवर असला परंतु धुळे संघ ही शेवटच्या सत्रामध्ये कमबॅक करताना आपण त्याला बघतोय. जादव असतील धाराशिवच्या वैष्णवी जाधव तर आपले खेळाडू वाट बघतात. समजा धाराशिवच्या वैष्णवी जाधव आपले खेळाडू महिला खेळाडू वाट बघतात. त्या ठिकाणी आपण त्यांचे संपर्क साधा. वैष्णवी जाधव सुरेख सामना बघायला मिळतोय नाशिक विरुद्ध धुळे. कबड्डीचा थरार आपण स्टेज समोरील मैदान क्रमांक 2 वर बघतोय. स्पोर्ट बोर्ड मध्ये जरी जास्त फरक असला परंतु अतिशय संघर्षपूर्ण अशी लढत आपण मैदान क्रमांक 2 वर बघतोय. 2 मिनिटं धुळे संघ काय कमबॅक केलंय धुळे संघाने. थांबा. या ठिकाणी सामने पुकारतोय. पहिला पुकार महिला गट पुणे जिल्हा आणि जळगाव जिल्हा. महिला गट पुणे जिल्हा जळगाव जिल्हा पहिला पुकार. नंदुरबार बीड जिल्हा महिलांकरता पहिला पुकार. पालघर आणि अहमदनगर या दोन्ही संघाला खेळण्याकरता पहिला पुकार. महिला गट पुणे जळगाव नंदुरबार बीड पालघर आणि अहिल्यानगर या 6 संघाला पुकार पहिला पुकार. त्यानंतर सांगली आणि जालना पुरुष गटाकरता पहिला पुकार. रायगड आणि लातूर खेळण्याकरता पुरुष गटाकरता
रत्नागिरी आणि हिंगोली खेळण्याकर पुरुष गटाकरता पहिला पुकार. सांगली, जालना, रायगड, लातूर, रत्नागिरी, हिंगोली या पुरुष गटातील साई संघाला खेळण्याकरता पहिला पुकार. महिला गट पुणे, जळगाव, नंदुरबार, बीड, पालघर आणि अहिल्यानगर या महिलांच्या संघाकरता खेळण्याकरता पहिला पुकार. पुरुष गटामध्ये सांगली, जालना, रायगड, लातूर, रत्नागिरी, हिंगोली या संघाला खेळण्याकरता हा पहिला पुकार. पाहुणे येण्याकरता पुढे बसल्यामुळे पुढे सामने खेळायचे आहेत. त्यानंतर माठपाल होणार आहे. आता जे सामने पुकारलेले आहेत त्या सगळ्यांनी तयारी करायचं आहे. त्यांचे सामने पहिले होतील, नंतर माठपाल होईल. पाहुणे थोड्या उशिराने येणार असल्यामुळे हे सामने पुकारलेले ते सामने झाल्याच्या नंतर माठपाल होईल. याची नोंद घ्या. महिला गट पुणे विरुद्ध जळगाव, नंदुरबार विरुद्ध बीड आणि पालघर विरुद्ध अहिल्यानगर. महिला गट अहिल्यानगर, पालघर आपण तयार करायचं. नंदुरबार, बीड आपण तयार करायचं. पुणे आणि जळगाव आपणही तयार करायचं. पहिला पुकार. पुरुष गट सांगली विरुद्ध जालना, रायगड विरुद्ध लातूर पुरुष विभाग, रत्नागिरी, हिंगोली पुरुष विभाग या साई संघाने सांगली, जालना, रायगड, लातूर, रत्नागिरी, हिंगोली या संघाने तयार करायचा आपल्याला पहिला पुकार. समोरच्या मैदानावर झालेला सामना धुळे आणि नाशिक मोठ्या गुणफरकाने यजमान संघाने हा सामना जिंकला आहे. विजेत्या संघाचं जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. नाशिक विजेता, धुळे पराभूत. मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला उभे असलेले सर्व प्रेक्षकांना विनंती, आपण समोरून जाऊन सामन्याचा आनंद घ्यायचा. कृपया विनंती आहे, कृपया गर्दी करू नये. मुख्य व्यासपीठाजवळ गर्दी करू नये, कृपया विनंती असणार आहे. शेवटचे 2 मिनिट. मित्रो, थंडगार मलेदार लस्सीचा आस्वाद आपण घेऊ शकता. आमच्या सेटच्या डाव्या बाजूला हंबा लस्सीचा स्टॉल लावलेला आहे. तरी आपण त्या ठिकाणी जाऊन लस्सीचा आस्वाद घेऊ शकता. हंबा लस्सी. प्रेक्षकांना विनंती आहे, स्टेजच्या डाव्या बाजूला असेल, कृपया गर्दी करू नये. कृपया सहकार्य करावे. स्टेजच्या उजव्या डाव्या बाजूला दोन्ही स्टेजजवळ मुख्य व्यासपीठाजवळ कोणी गर्दी करू नये. कृपया प्रेक्षक गॅलरी फार खाली, आपण तिथे जाऊन सामन्याचा आनंद घेऊ शकता. चला प्रेक्षक, चला सर्वांना विनंती, चला आपण प्रेक्षक गॅलरीत जाऊन आनंद घ्यायचा आहे. पोलीस प्रशासनाला, सिक्युरिटीना सहकार्य करायचं आहे. कृपया विनंती असणार आहे. आणि आतमध्ये कोणीही प्रवेश करायचा नाही. स्वयंसेवक सोडून, खेळाडू, सामन्याचे अधिकारी, पंच यांनी सोडून आतमध्ये कोणीही जाऊ नये. सिन्नर तालुका माननीय तहसीलदार सुरेंद्रजी देशमुख साहेब यांचंही या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय प्रांतसाहेब शशिकांतजी मगोळे साहेब यांचंही येथे आगमन झालेलं आहे. सह्याद्री युवा मंच त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने दोनही मान्यवरांचं हार्दिक स्वागत असणार आहे.
73वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेला आयोजन करण्याचा जो मान मिळालेला आहे तो सिन्नरकरांना मान्य उदयभाऊ सांगळे यांची असलेली टीम सह्याद्री युवा मंच, त्याचबरोबर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन सिन्नरच्या नमो क्रीडा नगरीमध्ये केले गेलेलं आहे आणि विविध मान्यवर आपण बघतोय रोज या स्पर्धेला येऊन शुभेच्छा देत आहेत आणि नक्कीच अतिशय भव्यदिव्य अशी स्पर्धा सर्व सिन्नरकरांच्या भेटीला आलेली आहे. सन्माननीय प्रांत साहेब शशिकांत